नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत समोसा मसाला पुरी। तर एकदम झटपट तयार होणारे असे स्नॅक्स बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सर्वात आधी मी रवा घेतला आहे। तर रवा मी बारीक घेतलेला आहे। 1 कप रवा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम केलेलं तेल टाकायचं। याच्यामध्ये एकदम असं छान असं कडकडीत झालेलं तेल टाकायचं याच्यामध्ये। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। तर त्यानंतर याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं। तर आपल्याला हे मळून घ्यायचं। जास्त पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, थोडंसं टाकायचं। तर ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आपल्याला, थोडंसं ढिल्लं असं मळायचं आहे। त्यानंतर आता हे 15 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं असंच ठेवू। रवा भिजतोय तोपर्यंत आपण एक चटणी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे ना 1 चम्मच लाल तिखट घेते, म्हणजे काश्मीरी लाल मिरची, जास्त तिखट नाही। 1.5 चम्मच घेतला आहे मी इथे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच मी इथे चाट मसाला टाकते। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची, अर्धा चम्मच। थोडीशी गोड तिखट अशी आपण चटणी बनवणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे। हे छान असं मिक्स करायचं। या पद्धतीने चटणी बनवायची, खूप छान लागते चव याची, एकदम टेस्टी अशी। तर इथे आता रवा भिजला आहे आपला छान असं। त्यानंतर थोडंसं आपण त्याला मळून घेऊया। रवा छान भिजवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। तर छान असं मळून घ्यायचं परत एकदा। त्यानंतर असं एक उंडा करून घ्यायचा आपल्याला, त्यातलाच तोडून। तर आता चपातीप्रमाणे असं लाटून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर आता हे असं लाटून झाल्याच्या नंतर आपण कट करून घेणार आहोत। तर तुम्ही हवा असेल तसा आकार याला देऊ शकता। तर ह्या पद्धतीने कट करायचं आहे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। तर आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बाकी सर्व याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती तेल तापवायला ठेवायचं आहे। तेल छान तापलं की याच्यामध्ये आपण आता जे बनवलं होतं तर ते याच्यामध्ये सोडून घ्यायचं, छान असं तळून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। तर कमी गॅसवरती आपल्याला हे तळायचं आहे, जास्त फुल गॅस नाही करायचं आहे। हे पहा, ह्या पद्धतीने तळून घ्यायचे, दोन्ही साईड छान अशी तळून घ्यायची। इथं आता हे तळून झाले आपले, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। छान असे कुरकुरीत बनतात हे। तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण तळून घ्यायचे। तर मी इथे ना थोडासा समोसा टाईप आकार दिला आहे। तर एक मी ह्या पद्धतीने बनवून दाखवलेत आणि एक ह्या पद्धतीने बनवायचे। तर हे पण आता आपल्याला छान असे तळून घ्यायचे। तर हे पण आपले छान असे तळून झाले। तर पाहू शकता एकदम असे कुरकुरीत तयार होतात। लहान मुलांच्या डब्यासाठी, त्याच्यासाठी, किंवा बाहेर आपण कुठे चाललो तर एकदम छान असं स्नॅक्स तयार होते ते, आणि एकदम झटपट तयार होतात।
तर हे पण आपले छान असे तळून झाले. तर पाहू शकता एकदम असे कुरकुरीत तयार होतात. लहान मुलांच्या डब्यासाठी त्याच्यासाठी किंवा बाहेर आपण कुठे चाललो तर एकदम छान असं स्नॅक्स तयार होतं ते आणि एकदम झटपट तयार होतात. तर इथे आपले छान असे स्नॅक्स तयार झाले. पाहू शकता एकदम असे कुरकुरीत. तर याच्यावरती आपण आहे ना आता जो मसाला बनवला होता ना तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. एकदम चटपटीत असं स्नॅक्स तयार होतं ते. छान असं सर्व बाजूने लावून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. खूप छान लागतात. चवीला पण खूप टेस्टी असे चटपटीत स्नॅक्स तयार झाले. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.